सायंकाळचे वाजले होते 5 आणि 1 कप मस्त गरम-गरम असा चहा झाला. त्यानंतर आठवलं की आपल्याला डिंकाचे लाडू बनवायचे होते. तर मग सगळं साहित्य जमा केलं आणि माझ्या आईचा हात लागल्याशिवाय माझं काम तर काही पूर्ण होतच नाही. शेवटी माझ्याकडे गूळ खिसून देण्याचं काम आलं, जे की मला बिलकुल आवडत नाही. पण काय करावं लागणार, कारण मला बनवायचे होते गूळ टाकून डिंकाचे लाडू. गूळ छान मिक्स करून घेतला आणि लाडू वळायला सुरुवात केली. माझ्या हातून काही लाडू बनेना. लाडू बनवायचा एवढा प्रयत्न केला, त्यानंतर 4-5 कुठेतरी ते बनले. बाकीचे लाडू तर शेवटी आईलाच बनवावे लागले. अशा प्रकारे झट की फटाफट माझे लाडू तयार झाले. कोण कोण गूळ घालून डिंकाचे लाडू बनवतं मला नक्की कमेंट करून सांगा. लाडू बनवून झाल्यावरती संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली होती. मग मी मस्त गरम भाकरी आणि वांग्याची भाजी बनवली. साधं पण खूप चविष्ट आपलं घरचं जेवण. तर असा गेला एकंदरीत माझा आजचा काहीसा वेळ. चला भेटूया परत.